एक जण म्हणला सोयाबीन झाली 150 पोत, आणि देवल्यातून गाडीत पोते टाकल्यावर शेलूत आख वाजू लागला, कुई कुई कुई. शेतकरी कळत वांगणावून. वांगणाला किती पैसे लागते, पण वांगणावून म्हणजे त्याची शेतीची तरबेज, पण तरबेज. 2 पिढ्यापर्यंत एका माणसाच्या कोळप्याच्या याचक्या होत्या. बापाची पिढी गेली आणि पोराची गेली, आणि नातवाच्या पिढी तरी कोळप्याच्या त्या याचक्यावर आड केलेल्या. अशा चोपड्यात तेल झालेल्या याचक्या. यायनं कोळपे रानात नेले, मग याचकी तोडली. आता ती कुराडीन तासता येते वय, मग खरबडी याचकी. दुपारा भाकर खाताना झटके हाण लागले. बायको म्हणली काय झाली, वरण मधात घुसायले, कापले ते हात. रे वा सुंबड्या. आणि पुन्हा कोळपे फिटिंगची पॅन्ट घालून. कोळप इतकं सोपं नसतं बरं. पेरणाऱ्यानं जर चूक केली तर कोळप्याच्या बोकांडीवर पडत असती. कारण जाताना टिफणीचा साव पसरला. कसा पसरला माहिती, फटफडीत. दुसऱ्या तासात टिफन गेली, पहिलं साव मोठा झाला. आंधळ्यान कोळपा हाना झाड निघत नाही, पण तिकून येताना असं उचलूनच धरावं लागतं, बरगड्यात ताण त्यात. हो, मग म्हणलं अवघड काम झालं. फिटिंगच्या पॅन्टी जमत असतोय सोमळ्या. हा, ते का कॉलेजच्या दारात उभं राहायचं का नाटकं करायला. विठ्ठला विठ्ठला काय सांगू लागलो. हा, बैल 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 कशी असत, बैल बैल ओळखायची ताकद. तरबेज तरबेज. मस्त बैल आणले 1,15,000 हळीहून. काय पहिलेत लोक म्हणले, काय आमच्या इथली गुलप शाट झालेली दोरकी म्हणली, बाळू काय बैल आणलाय अण्णा तात्या. बापा काय बैल. मी म्हणलं हिला एकच गुलू पण बैल दिसाय. अरे मी म्हणलं द्वारका काकू नसते तसे बैल, त्याच्यावर नसतेच बघत. तर लगेच चतुरी म्हणले, तुला लय कळता, फिरतानाच सांग जाय. वचकड बोलणार बाय आमच्यातले. मी म्हणलं अरे नाही रे चतुरा काकू, दिसण्यावर नसते बैल, धरून पहा. धरून ना मग. आमचा पिपळाच्या मळ्यात कापसात बैल धरला, एकच झाड जिथं नाही ठुलं. बैल तासाच्या बाहेर जात नव्हता, पण साळी कुटीत होता. कळालं ना, मागचा पाऊल फिरून टाकीत होता कापसाच्या मणक्यावर फिरून. मी आणलं मंठ्याच्या बाजारात मी रे, हे कडब्याला काळे बैल, कडब्याला याला शेती म्हणते शेती. हे काय गाफील माणसाचं काम आहे का शेती. तंत तंत. एक जण रोजदार लावला, ते म्हणले या लयच पेरता येते. मांडी घालून येटण घालू लागला. मी म्हणलं ममुल्या घरी वय, घरी वय, घरी घरी. तू जियावारी उभासला सुंबळ्या, मांडी घालून येठण घालीत असतेस का रे सुंबळ्या. तू लायकीच आहे का कोळपे धरायचे. बैल पारखायची ताकद, घोडे पारखायची ताकद. द्रौपदीने सांगितलं, काका माझ्या अर्जुन नावाच्या पतीला जटा लावलेल्या होत्या, केस लावलेले होते. पण कधी कधी एकांतामध्ये ब्रह्मडेच्या केसाचा गुंता काढण्यासाठी अर्जुनानं द्रौपदीकडे जावा. द्रौपदी जी, एक काम चुकीचं केलं, याच्याकरता स्त्रीचा वेश घ्यावा लागला. ब्रह्मडेच्या रूपात. जी मालक, अज्ञातवास संपत आलाय, काळजी करू नका. आणि द्रौपदी ज्या वेळेला अर्जुनाचे केस इंचरीत होती, त्यावेळेला अर्जुनाच्या लावलेल्या जटातून रामकृष्ण नामाचा ध्वनी निघत होता. नवे अंगा काया वृद्धी रोमहा कृत्रिमो भयोप्याप्ती. लावलेल्या जटा, लावलेलं गंगावन. पण अर्जुनाचा स्पर्श झाल्याच्या नंतर त्याच्यातून रामकृष्ण हरीचा ध्वनी निघत होता. तर अर्जुनाच्या रोमातून किती निघत असेल ना. लाल दिवा. अर्जुनाच्या रोमातून रामकृष्ण हरीचा ध्वनी निघत होता. काय भजन केलं, इतकं टोकाचं भजन, इतकं टोकाचं भजन. आणि या भजनाच्या बदल्यात आपा हस्तनापुरातलं राज्य पंढरपुरातल्या मालकानं दिलं पांडवायला. दिपणे सर त्याच्या कृपेने भेटलंय.
जर कृष्णानं पांडवावर कृपा केली नसती तर एकदाही राज्य भेटत नव्हतं. 23 अजिंक्य लोक होते तिकडच्या पक्षात. अजिंक्य लोक होते. अजिंक्य 23 कौरवाच्या पक्षात अजिंक्य लोक होते. एक पुरावा सांगू का लहानी सर? दिवसभर कृष्णाला अर्जुनाचा रथ जर निमुटपणे हाणायचा असेल तर सकाळी भीष्माचार्याचं दर्शन घ्यावं लागत होतं. भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याशिवाय ब्रह्मांडाचा मालक, पंढरपुरातला मालक अर्जुनाचा रथ आणू शकत नव्हता. त्याच्या एका बाणातच रथ जळाला असता. पण आधी आशीर्वाद घ्यायचे मग रथाव, मग पाठीशी घातला आपण पुढारा झाला, मग सारथी झाला. ते आशीर्वाद इतके माणसं जय होते, इतके ज्येष्ठ माणसं. कौरवाच्या पक्षामध्ये युद्धातला शिव होता. शिव कर्ण. कशाला म्हणायचं शिव माहिती? अगा कामासक्त केशरी, कामानं व्याळून गेलेली शिवीन आणि तिच्या पाठीमाग शिव लागला, पळू लागला. शिवीन आणि शिव सन 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 पळू लागले. तेवढ्या अवकाशात कर्ण त्याच वनात होता आणि त्या सिंहानं कर्णाकडे बघितल्याबरोबर सिंहाचा काम संपून गेला. ज्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघितल्याच्या नंतर सिंहाचं काम संपतो, त्याअर्थी कर्णाचं तेज किती मोठं असेल कल्पना करा. सूर्यपुत्र होता तो. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिधले त्याने, मंत्र सूर्याचा जपला कर्ण तो पांडव रे पहिला. जाताना पाऊस होय आपण आता बघू ना. आणि तुम्हाला एक सांगू का, संचेनच संच मारले. राजकारणात बी संच लिखित झालं की ते झोपत. हो, संच माणसं खराब असले की बाजूला केली पाहिजे. म्हणणं बापू म्हणणं. कुंती सागती देवाला कर्ण युद्धातला केशरी. मंत्र सूर्याचा जपला कर्ण तो पांडव रे पहिला. तेज होतं सूर्याचं तेज. आणि असा 23 अजिंक्यपैकी कर्ण तिकडे उदार होता. उदार कर्णाचं उदारत्व एक नंबरला आहे. भानुमती नावाची बाई देवदर्शना करता चालली. भानुमती दुर्योधनाच्या बायकोच नाव होतं भानुमती. मला त्याच्या 100 तिच्या जावायचं नाव माहिती. मला काय तिथे इलेक्शनला उभं राहायचं नव्हतं, पण मी पाठ केल्या. हो ना, दे वाचायचं लक्षात राहते. इथं बसलेल्या कोण्याच माणसाला माहीत त्याशिवाय येत नसते. कारण तुम्हाला सांगू का, कोणी दिलेल्या जरी तुम्ही ऐकल्या तर तुमच्या ध्यानात राहत नाही. मी देऊ का 2-3? आकाश सर उद्या सकाळी फोनवर तुम्हाला एक देतो, पण ती तशी नाही देता येत म्हणा. श्रीरामजी भानुमती नावाची दुर्योधनाची पत्नी देवदर्शना करता चालली. काय काय हित असलो लोकांचं. या वागण्याची शैली किती गोड होती बघा ना. भानुमती देवदर्शनाला चालली आणि पंढरपुरातल्या मालकाने एका महाराजाचं रूप घेतलं आणि कर्णाला भिक्षा मागितली. येन 17 भव पुनिता द्रव्या अकिंचनस्ततेवच. 17 चालू आहे, अन्न 17. द्रव्य माझ्याकडे कमी, मला द्रव्य पाहिजे. आता कर्ण आनंद आपा दुसऱ्याची तर भाकरी खात होता कौरवाची तर, आणि कौरवाला विद्वत्तेचे शूर पाढे शिकवत होता. पण कर्णाने विचार केला, या महाराजाला जर काही नाही नेलं तर आपण ज्याच्या भाकरी खातो त्या राजाला पाप लागते. माणसं हुशार किती जवळ असावं पा. आणि मग कर्णाने विचार केला,
या राजाला पाप लागू नये, आपण त्याच्या भाकरी खातोत, काम नीट करावा. एका दासी वयस्कर होती, तिला सांगितलं, बाई राजकुमाराच्या पत्नीच्या अंगावरचे दागिने काढून घे. आणि त्या भानुमतीच्या अंगावरचे दागिने दासीने काढून घेतले. तिने सांगितलं, इतक्या रस्त्यात कस काय? कर्णन मागितले. तिला माहित होतं आपला मालक कर्नल मानतोय. देऊन टाकलं गठुडं आणि महाराजाला सांगितले गठुडं घेऊन जाय. फक्त गळ्यातलं मंगळसूत्र जोडे घेतले नाही, कारण सौभाग्यवती स्त्री होती. आणि सगळे दागिने दिले. घरी गेल्यावर तनतन करू लागली, कोण होतं कर्ण? आपल्या घरच्या भाकरी खातो, रस्त्यात मला दागिने मागितले. दुर्योधन म्हणला, तो नशीब चांगलं, पुढच्यान धन मागितल्यामुळे तो दागिने दिले. पुढच्यान जर बाई मागितली असती तुला दिला असतो. कारण दुर्योधन हुशार होता. कर्णानं जे केले ते हिताचे केले. विदुर काकानं महामंत्र्याने प्रश्न केला, यद्भो तेजोपुत्र, हा तेजोपुत्र म्हणजे सूर्यपुत्र, कशा करता एका पतिव्रता स्त्रीच्या अंगावरचे दागिने काढेस? म्हणला, महाराज जर आलेला साधू सत्व घेऊन गेला असता तर या राजाच्या बोकंडीवर पाप बसला असतं. मी ज्याच्या भाकरी खातो त्याचं काम नीट करावा, याच्याकरता दुसऱ्याचे दागिने न देता राजकुमाराच्या पत्नीची दिले. काय वावगं केलंय? तर विदुर काकानं पाठ थापतील ती पाठ करण्याची. वा म्हणले, पठ्या तो कर्ण होता, तो कर्ण. अशी माणसं अजिंक्य. आणि या लोकांची राख करून पांडवाला गादी दिली. कशा करता माहिती? फक्त भजन केल्यामुळं. वनवासात भजन, पहाती पांडवा खंड वनवासी, झोपी गेल्यावर अर्जुनाने भजन करावा. भजनाची ताकद. झोपड्यात विदुर काका का आगी लागत आहे असो का? आता कुंतीला विचारलं, द्रौपदीला विचारलं, द्रौपदीचं भजन किती केलं? तिने सांगितलं, काका घरून ज्या दिवशी माझ्या एका मालकानं अंगाला राख लावली होती, पांडवांनी अंगाला राख लावली, एका मालकाच्या हातात खडे होते, एका मालकाच्या हातात गारगुंडी होत्या आणि धर्म आणि अर्जुन गारगुंडी उधळीत चालले होते. याचा अर्थ असा होता, हे शिकवलं होतं विदुर काकानं की हे भीष्माला कळावा, आत्ताची आत्ता हे रोखावा. पण भीष्मानं रोखलं नव्हतं. खडे आणि गारा उधळीत चालले होते. या विकोपानं कालांतरानं युद्ध होणार आणि खडे गारा उधळणं याचा अर्थ असा होता की या युद्धात हिरे सुद्धा मारणार, मोठे मोठे हिरे सुद्धा जाणार. भीष्म हिरा होते. हा, हिरा हिरा. कर्ण हिरा होते, द्रोणाचार्य हिरा होते, कृपाचार्य हिरा होते. काय द्रोणाचार्यांची ताकद! येनो भयो काया श्रीतम भूतलो. शरीर जमिनी उठवलं आणि आत्मा स्वर्गात गेला. आणि यम धर्माला विचारलं, बेटा मोह पोरग मारतो. तौरक द्रौपदीच्या भावाने त्याचं शरीर कापून जिकडे तिकडे फेकलं आणि वापस आलं. यमाच्या थोतरीत हाणायची ताकद द्रोणाचार्य. द्रोणाचार्याने अर्जुनाला विद्या दिली, संग्रामे हरुजिंतीला. काय ताकद! द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा पाहिला एकलव्याने. भिल्लाचं पोरग, लाहोर चित्र धरणाऱ्याचं पोरग, पण मातीचा द्रोणाचार्य केले आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवली. श्री गुरु छेनी नाभे माती डोंगरी जयापाशी होती, त्याने कोळी त्रिजगती एकवद केली. मातीच्या द्रोणाचार्याची साधना केली तर जगात तिसरा नंबर आला एकलव्याचा. नंतर द्रोणाचार्याने नाटक केलं, अंगठा कापला, म्हणून तो पोराच्या कपाळाचा मणी कापला अश्वत्थाम्याचा. हे बापान केलेलं पाप पोट्याला फेडावं लागलं. विठाला विठाला विठाला. त्या पक्षात तरी पांडवाला गादी. यानं बेईमानी केली भजन करणाऱ्यासाठी. भजन करणाऱ्याच्या पाठीमागे इतकं राहते. देखोनी दक्षिणा येणार ती घोर, भीष्मी ऐकताची उत्तर, काळाशी सारोनी या दूर आणि स्वशरीर दक्षिले. सारे 22 दिवस आम्हाला पायथ्याची उभं केलं. हिच्याची ताकद ते भीष्माचार्य. पण मारले कोणासाठी? भजन करणाऱ्या पांडवासाठी. अरे तुम्ही भजन करता, भजन भजन याच्याकरता स्वतःच्या संसाराची राख केली. 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू पिऊन मेले आणि पांडवाला दिल्लीचं स्वराज्य, हस्तनापूरचं स्वराज्य देऊन टाकलं. कशाच्या बदल्यात? धर्माच्या तोंडातून वाक्य पड आम्ही भजन केल्यामुळं, अर्जुनाच्या तोंडातून वाक्य पड आम्ही भजन केल्यामुळं, नकुल सहदेव भीमाच्या तोंडातून वाक्य पड आम्ही भजन केल्यामुळं. द्रौपदीने सांगितलं 48,324 दाश असताना तरी पण विराटाच्या घरी शेण काढीत असताना गाईच्या गोठ्यात रामकृष्ण हरी म्हणायची. गाईच्या गोठ्यात रामकृष्ण हरी. मुक्त स्थितीत शेणाचं टोपलं नेऊन टाकताना रामकृष्ण हरी, जात्यावर दळताना रामकृष्ण हरी. मग या रामकृष्ण नाम हरी भजनाच्या ताकदीवर तुम्हाला हस्तनापूरची महाराणी झालीस. मला एक सांग द्रौपदी, मला एक सांगा धर्मा, मला एक सांगा अर्जुना, मला सांगा भीमा, मला सांगा नकुल सहदेवा, तुम्ही भजन केल्यामुळे तुम्हाला हस्तनापूरची गादी प्राप्त झाली. पण हस्तनापूरचे राजे झाल्यावर तुम्ही किती भजन केलं?
धर्मानं सांगितलं ज्या दिवशी गादीवर बसलो त्या दिवसपासून भजन बंद झालं. उत्तर त्याच्याकडेच सापडलं. धर्मा, अरे ज्या हस्तनापूरच्या वाड्यातलं सुख घेत असताना भजन बंद होतंय आणि वनवासात गेले भजन करता, दुःखात भजन करता, संकटात भजन करता आणि हस्तनापुरातल्या मोठमोठ्या वाड्यात राहताना भजन बंद करता. अरे हे वाडे जर तोंडाला भजन येऊ देत नाहीत याच्याकरता मी झोपड्यात राहिलो. आगी लागो तयास आगी धृतराष्ट्र, पंडू नरेश आणि यमधर्माचा अवतार विदुर काका, हस्तनापूरचे मालक 3 शिवाजी भाऊ गजमल दादा, तिघेजण मालक. पण या तिघांपैकी आईनं दिसत असताना डोळ्याला पट्टी बांधली आणि लेकराईच्या चुका झाकून टाकल्या. खरं तर माईनं आणि बापानं लेकराईच्या चुका झाकायला नाही पाहिजे. चुका झाकल्या की त्याचे परिणाम वेगळे होत असते. पोरग मंदिरात गेलं आणि बूट जर चांगला आणला तर त्याच बुटान पोरग झपकायचं, पुन्हा बूट आणत नाही. पण नाही म्हणली बरं झालं, गावाला जाल त्या बापाला काम येईल. राहू दे, गावातली इथली इथं जुना घालते पण चांगला आणलाय मोठ्या माणसाचा. गावाला जाल तर बाब्या असाच आणि जाय माय चांगला. कालांतरान बाब्या एटीएम फोडू लागला आणि मग बाब्याला तिकडं नेलं त्या आखुड्या चेटीवर. नाही म्हणली महाराज मग बाब्या आखुडी चेटी घालायला म्हणलं 7-8 दिवसाला तुला पण नेणार आहेत जरचं ताम. त्यानं तो पण नाव घेतलंय. संस्कार असले पाहिजे, संस्कार झाकायला नाही पाहिजे. बरं गांधारीनं चूक केली, बरं गांधारीनं चूक केली अक्कसर म्हणायची माझी लायकी नाही. पुराण सांगते, पुराण पुराण पुराण. धृतराष्ट्राला दिसतच नव्हतं पोरं मोकार आहेत म्हणून. हो पण माईल डोळे होते. नाव माहित नाही तुमच्या मागचे, कालिदासचे अंशराम जे आहेत का? हो माईक पड बोकांडी तुमच्या. हो याच्यानं आणि पुन्हा रगील माणूस मयाशो कीर्तन कोणाचं ऐकायचं नाही. काय दुसऱ्या कीर्तनात काय गाणी असतात का? विठ्ठला 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 सोडित नाहीत. एकदा लावू लागले योग असा आला. मालकाला दिसत नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. आपला माणूस तणाला आला मस्त, पट्टी बांधली डोळ्याला. तिला विचारलं का पट्टी बांधली? माझ्या मालकाला दिसत नाही म्हणून मला जग पाहायचं नाही. याच्यात पतिव्रता असते होय? त्याला पतिव्रता म्हणत असते. मला जगच बघायचं नाही. मूर्खपणा केला. 3 पुराण विरोधात गेले. त्याने सांगितलं आईला डोळे होते, आईनं लेकराईच्या चुका बघायला पाहिजे होत्या आणि ज्याला दिसत नाही त्याला सांगायला पाहिजे होतं आपले पोरक पाप करते त्याला आवरा. पण हिनं चुका बघून पट्टी बांधली, चूक केली. चुका झाकायला नाही पाहिजे. एका घरी मला दूध घ्यायला नेलं, मी जात नसतो पण मी संग यायला नेलं, अजून 2-3 घायला नेलं. एकट्यानं नाही जायचं कोणाच्या घरी. बाप्पा इस्त्यात उडी हाणावं पण कोणाच्या घरी एकट्यानं नाही जावा. ज्याला मोठं व्हायचं त्यानं 2-3 गोष्टी सांभाळायच्या. भीतीच नाही दगडा वापतील आणि मरण नाही. मग संप्रदायात आचरण सांभाळलं की चिंताच नाही, चिंताच नाही. फक्त आचरण सांभाळायचं. हातचा नाही हुकला की हिसाब जुळतो आहे का नाही? तुमच्या क्षेत्रामध्ये आहे का नाही? व्यापारात हातचा हुकला की चट गेलं. 13 कम 85, 90 कम 87. हातचा गेला गेलं काय का नाही अण्णा? हातचा नाही, हातचा गेला की संपला विषय. परमार्थात आचरणाला किंमत. त्या बाईंनी नेलं घरी. तुम्हाला मै शपथ आहे म्हणे दूध प्यावंच लागतं. म्हणलं काय कुधाण झालो आहे.
आणि मला चेहरा पाहिल्यावर कळत मालकाला पाजित नाही ना आम्हाला पाजायली. जी मालकाला दूध पाजित नाही महाराजाला पाजित तिला म्हणायचं चुडेली. हो हो लिहून पुरावा माझ्याकडे. यति भ्रतारेव छन्नैव स्ततेवम यत् अप्रिया प्रियाम जनहिताय च तत्पिछाच्छेन यौनि तज्जायते. चंडी महाचंडी रंडा यत्कुंडा भयव्याप्तीना. याच्या पुढचंही सांगितलं असतं तुम्हाला, पण अजून सगळे केस पिकले नाही. ह्या म्हणते मेला लय चरचर बोलायला. अजून 10-15 वर्ष वाचिलं ना तर कोणाच्या बापाला भेटणार नाही. मग विठाला निलं घरी आम्हाला या म्हणे महाराज. झाकायला नाही पाहिजे, झाकल्यावर घाण होती बरं. आता महाराज घरी याचे म्हणल्यावर शिवाजी बाबा त्या बाईनं असं झाडून काढलं, सडा टाकला, रांगोळ काढली. आणि आम्ही जायच्या आधी 5च मिनिटानं कुत्र्यानं संडास केली रांगोळीवर. कोणाच्या कुत्र्यानं केली काय माहित, पण केली. आता त्याच्यावर नाव थोडंच असतंय कोणाचं कुत्रे म्हणून. आता एक बाई वचखट हे म्हणले द्वारके काय रे काढ काढ. ती म्हणली बाई मी कसं काय काढू, तू ह्या कुत्र्यानं संडास केली नाव आहे त्याच्यावर. ती मोठी मोठी हुशारन ती का साधी होती का, तिनं बकिटावानी शेणलं होतं म्हाताऱ्याला आडातन. ती का साधी होती काय. म्हणजे मी नाही काढीत. मग मालक चालले देवाच्या दर्शनाला, तर मला जिनं दूध प्यायला बोलिलं ती काय म्हणती, अहो कुठं निघालात दर्शनाला. मग जा तोवर इतकी घाण काढा. तू काढणं मी नवी साडी नेसली आणि ते म्हणला माझ्या अंगाव का धोतर नाही का. अशा काही भजनात पुढं आणि मालकाचं घोडं. भजन नाही केलं तरी चालेल पण मालकाला देव मानीचा. हो बाय म्हणते मेला आमच्यात नांगर फिरितो. तुम्ही बी नीट नाही राहा का. तुम्ही संध्याकाळी घरी येताना बुटाड हरपून येतात, त्या येड्या आहेत का तुम्हाला मालक म्हणायला. तुम्ही निदान बुट तर घरी आणली पाहिजे, कुठं वाडा पाहताच नाही. याच्यात बुटानं यालाच आणलं लोकांना. आणि पुन्हा म्हणतो बायकोनं मला मालक म्हणा. सुंबळ्या तुला तळ्यात टाकायला पाहिजे पैठणच्या. विठाला विठाला बाईला वाटलं आता लग्नातला शालू नेसला काय कुत्र्याची घाण काढाव. ती परसात गेली टोपलं भर माती आणली त्याच्यावर टाकली. मी आलो गडबडीत. आता मला वाटलं मातीचे मेद्याला पाय, पण मधात गेल्यावर पायाला कळालं ओलं लागलं. कधी कधी पाहायची गरज नसती बरं का, पायाला. तुम्ही एक अजून लक्षात घ्या, गादुड्या घरी गेल्यावर पायाला कळतंय बाई येडपटे. पायालाच कळतंय बाई झाडून टायमाला काढीत नाही. इतके पाय हुशार येत. तुम्हाला एक सांगू का, डोळ्याला कळत नाही बूट आपला आहे का दुसऱ्याचा आहे, पण पायाला लगेच कळतंय अरे लहान मोठा व्हायला आहे. डोळे नाहीत पाय हुशार असतात. एखादीच्या स्वयंपाक घरात गेल्यावर पाय चर्र चर्र वाजत येत, म्हणजे इतकं चिकटलोळ स्वयंपाक घर. आणि ती म्हणली मग नाव निर्मळा, साऱ्या फरशीला बुरा आला आणि तो नाव निर्मळा. हो घाला मला सोड्याच्या कारखान्यात निघून कर बटन चालू. नाव निर्मळायचं. अरे वा. तिनं गालीच्या टाकला 22-23 हजाराचा आम्हाला बसायला. पण मधात गेल्या पायाला ओलं लागलं. म्हणलं काय ओलं लागलं, तर मी काय हावदावा थोडाच गेलो तिथंच पुसलं. ती बाई म्हणली महाराज काय करायला काय. म्हणलं काय कधी ओलं लागलं. ती म्हणली माय वास बी आलाय. म्हणलं हे ओल्याचा वास कस काय. मी तर वाटानं कशात नाही पाय द्यायला. दारातल्या मातुड्या. म्हणलं हो माती पायाला चांगली असती. बाई त्याच्या खाली कुत्र हागलं होतं ना, हे झाकल्यामुळं कुटाणा झाला बघा. बाईनं जर माती नसती टाकली तर मी घाणीवर पाय द्यायला असता का. झाकल्यामुळं 22 हजाराचा गालीच्या बायला झाकल्यामुळं. त्याच्यामुळं तुम्ही चुका झाकल्या की ज्या मुलाचं गणित करता येत नाही असा अमूल्य किमतीचा देह त्याचा मातीत जातोय. मायबापान चुका झाकायच्या नाही. गाफील खट्टे 100 तिला दलिंदर. 100ला 100 मेले. शिमग्याचा हुरेहो 100ला 100 बिनकामी होते. चट मेले. हे मेल्याच्या नंतर आई आणि बाबा वनात गेले. येदोर काकानं सांत्वन केलं पण मथर ऐकायला तयार नव्हतं, गेलं वनात. आता मालकी कोणाची हस्तिनापुरावर. पंडूराजा मूर्ती पावले. पंडूराजाची संपत्ती बाजूनं पांडव आणि विदुर काका दोनच.
याचे 100ला 100 मेले आणि ते वनात गेलं. आता मालकी हस्तिनापूरची दोघायची. आगी लागत आहे सुका सांगतो. किती श्रीमंत होतं सांगू हस्तिनापूर. 2.5 वर्ष एका ठिकाणी, एका ठिकाणी 3.5 वर्षाचा उल्लेख आहे. 3.5 वर्ष श्रीमंतक नावाचा मणी आडळकर काका पांडवाकडे होता. तो एका दिवसाला 22.5 क्विंटल सोनं देत होता. सोज्या 45,000 रुपये तोळा झालं ना वाटते. तर पण एका किलोत किती तोळे हो? ते बरं कळत नाही, हे नाही कळत कोणाला माहीत. अरे वा, कडक टोपा कोपर, टोपीचा कोपरा. ऑपरेशन होईल एखाद्याचं. म्हातारपणी लूज घातली पाहिजे ना टोपी. ते बरं कळत असे निबरटक काटाळ घालावं म्हणून. 100 तोळ्याचा किलो का? 100 तोळ्याचा 100 तोळे गुणिले 45,000 एका किलोची किंमत. सर तर 22.5 क्विंटलात किती तोळे झाले? दिवसाचं सोनं. 3.5 वर्षाचे दिवस मोजा. किती श्रीमंत पांडव? याच्यात 2 हिस्से. 2. दुसरी श्रीमंती सांगतो. भीमाच्या हाताने जरासंध नावाचा राजा मारला. जरा नावाच्या राक्षसनीने त्याचा सांगा जोडला, त्याला मारलं. 22,000 राज्य त्याच्या आश्रित होते. सगळी संपत्ती पांडवाकडे. नंबर 3 ची श्रीमंती. पांचाल नरेश द्रुपद राजा, द्रौपदीचे वडील. एक मुलगा मृत्यू पावल्याच्या नंतर जमीन जर सोडून दिली तर बाकी सर्व प्रॉपर्टी त्याच्यातली अर्धी द्रौपदीला देऊन टाकली भाऊबीजीच्या दिवशी. किती श्रीमंत पांडव. हस्तिनापूर किती श्रीमंत. 2,500 वाडे गणेश होते. 2,500 वाडे. वाडे किती मोठे. एका घरी बसलो मी. बसा म्हणले महाराज. म्या जांभाळी देऊन असं अंग ताणल्याबरोबर भितडच पडलं. 4 इंचाचं भितड. हे आमचं घर. त्याच्या वास्तुशांतीला म्या तूप तिथलंच खाल्लं. रेठा द्यायला भिताड पाडून आलं. भिताडच तसं त्याला हे आमचा वाडा. अरे वा. जोडणी चालू एक जणाची. पांचाळ जोडणी टाकू लागले. होय पांचाळ. आता त्या जोडणीला कडीत ठोकायचा खेळ असा 6 इंचाचा असतो ना वाटतं. मी काय सुतार नाही असतो ठोकायला. ही बाई त्या सुताराच्या जवळून गेली. खाली वाकावं तर चोर दिसन म्हणून पायाच्याच अशा 2 बोटात खेळा दाबला आणि तसाच खरकीत खरकीत घरी नेला. इतकी बाई हुशार. आणि घरी नेल्यावर खेळा ठोकला भिताडात. कशाला माहिती? मालकाचं शर्ट अडकवायला. भिताड इतकं मोठं होतं त्याच्यातला 1.5 इंच खेळा पलीकडे गेला. म्हणजे किती मोठं भिताड असेल. आणि 6 इंचाचं खेळा. इकून शर्ट अडकिलं आणि तिकडं आणि गेली. तर त्या कस्तुरीला वाटलं बरं झालं आपलं काम झालं. तिनं तेलाची कॅन अडकिली. चतुरीचं पोरग तिच्या वाड्यात खेळायला. आणि ते वापस येऊन म्हणलं आई भाग्याच्या आईनं आपल्या खेळाला तेल अडकिलं. हिनं खेळा उपसून घेतला तिचं तेल मोरीत. हे आपले घर, आपले घर, आपले घर, आपले. गाडी चालायची बैलगाडी बितडावून. असे 2,500 वाडे. 2,000. कुंजरा भवस्थितं बलायं शुंडा दंडेन नैवस्तता यज्जायते सव्या अपसव्य यतो भवा तलासु यत्पारणी अंबरा नैवम शुंडा दंडेषु. याचा अर्थ काय? हत्ती दरुजात उभं राहिल्याच्या नंतर सव्य इकडं सोन फिरली, अपसव्य इकडं सवेतला यत भासते अंबरा. त्यानं कोणीकडं सोन फिरली तर चौकटीला सोन चिटकत नव्हती. दरुजा किती मोठा असेल बघा. दरुजा किती मोठा असेल. हे तर काय मेलेलं नाही ना. महाभारत काय आमच्या बापाची जागिरी थोडीची. हे तर मोठ्या लोकांनी लिहिले ना. इतके असे 2,500 वाडे. याच्यातले 1,250 वाडे विदुर काकाचे आणि 1,250 वाडे पांडवांचे. आगी लागत आहे असो का सांगतोय. तिसरा पुरावा आहे. पांडव स्वराज्यावर बसल्याच्या नंतर एके दिवशी धर्माने आणि अर्जुनानं विदुर काकाला प्रणाम केला आणि सांगितलं काका आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत तुमचा हस्तिनापूर वाटून घ्या. विदुर काकानं सांगितलं युवराज राजन पुतण्या जरी असेल तरी दिल्लीचा राजा आहे, हस्तिनापूरचा राजा आहे. ययानरा माझे राजा तो विशेष भूती जाण
माझा राजाश्रय ज्याला प्राप्त तो राजा आहे, राजा आहे तो राजा आहे. राजन विदुर आमच्या धर्मराजाला राजन म्हणायचे. युवराज जी काका मला नकोय वाटून